पुणे येथील 41 वर्षांचे एक रुग्ण यांना सबम्यूकस फायब्रोसिस नावाचा प्री कॅन्सरस आजार झाला होता. तोंडामध्ये लाल काळे व पांढरे डाग, तोंड उघडताना त्रास आणि तिखट अन्न खाता न येणे अशा समस्यांनी ते त्रस्त होते. सुपारी खाण्याच्या सवयीमुळे त्यांची ही समस्या अधिक वाढत गेली. दैनंदिन आयुष्यावरही या आजाराचा मोठा परिणाम होत होता. अशा परिस्थितीत त्यांनी उपचारासाठी शोध सुरू केला आणि त्यांना सापडला एक वेगळा मार्ग. मी पुण्याहून आलेलो आहे. माझं वय 41 वर्ष आहे. मला माझ्या तोंडामध्ये पूर्ण लाल होते आणि तोंड माझं उघडत नव्हतं आणि लाल काळे वाईट असे डाग होते. सुपारीची वगैरे सवय होती, सुपारी खाण्याची. 2 वर्षापासून हे प्रकार म्हणजे होता. आजारामुळे जेवण वगैरे न जाणे, बराच बाकी त्रास होत होता. तोंड उघडत नव्हतं, तिखट खाता येत नव्हतं. मला मॉडर्न होमिओपॅथीबद्दल यूट्यूबवरून सर्च केलं असता माने सरांचं व्हिडिओ पाहिले मी आणि ते व्हिडिओ पाहून इथं आलो मी, मॉडर्न होमिओपॅथी कोल्हापूर येथे. मॉडर्न होमिओपॅथीमध्ये उपचार सुरू केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसू लागली. काही आठवड्यातच तोंड उघडण्याची क्षमता वाढली, खाण्यापिण्यातील अडचणी कमी होऊ लागल्या आणि अतिशय कमी काळात त्यांचा सबम्यूकस फायब्रोसिस हा प्री कॅन्सरस आजार बरा झाला. इथं मी आलतो 12 तारखेला, 12 जानेवारीला. आज आहे 5 फेब्रुवारी. एक 20 ते 25 दिवसात मला 80-90% फरक पडला आहे. माझं जे की तोंड उघडत नव्हतं, मला तिखट वगैरे तर काही खाताच येत नव्हतं. आता सर्व मला माझं तोंड उघडतं आहे आणि तिखट वगैरे खाता येतं आणि मला एक 80-90% फक्त 15 दिवसात फरक पडला आहे. योग्य वेळी योग्य उपचार मिळाल्यास अनेक गंभीर आजार बरे होऊ शकतात. मी इथं आलो आज खास विजयकुमार माने सरांना भेटण्यासाठी. मी स्वीट वगैरे मिठाई घेऊन आलो. अशाच प्रकारे मॉडर्न होमिओपॅथीमध्ये उपचार घेऊन अनेक रुग्णांना दिलासा मिळत आहे. सुपारी वगैरे खाऊ नका किंवा तंबाखू, दारू, सिगारेट वगैरे हे टाळा आणि जर कोणाला काही त्रास असेल तर त्याने इथं कोल्हापूरला मॉडर्न होमिओपॅथी डॉक्टर विजयकुमार मानेजी यांच्या हॉस्पिटलला भेट द्या.